नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले किशोर आणि त्याची आई यांचे बोलणं चाललेलं असतं. आता पुढे. तू बागवेला ओळखतोस? हो. काय हो? ओळखतोस? ते दादाचा साडू म्हणून, मिनलचा नवरा म्हणून. या पलीकडे त्याची तुला काय माहिती आहे? तो एका चांगल्या कंपनीत मॅनेजरच्या हुद्द्यावर होता, पण त्याला नोकरीत रस नव्हता. धंद्यात शिरायचं होतं. दादाने हा धंदा सुचवल्यावर आम्ही तो करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने नोकरीचा राजीनामा दिला. ते पैसे मिळाल्यावर तो देणार आहे. म्हणजे भागीदारीतले त्याचे 40% सुद्धा तूच घातले आहेस? फक्त 15 दिवसासाठी. खरं म्हणजे मिनल स्वतःचे दागिने विकून पैसे देत होती. पण मीच म्हटलं, 15-20 दिवसांनी पैसे मिळणार असतील तर दागिने कशाला विकतेस? दागिने विकायची सगळी नाटकं तुला ठाऊक आहे? मिनलच्या नवऱ्याला कंपनीने काढून टाकलंय, अफरातफर केली म्हणून. कोर्टात केस आहे. तुला कुणी सांगितलं? ते तुला कशाला हवं? माझी माहिती 100% खरी आहे. गप्प का झालास? उद्या त्याला इथे बोलाव. कुणाला? बागवेला. कशाला? मलाही भागीदारी मान्य नाही असं त्याला मी सांगणार आहे, कारण तू ते सांगणार नाहीस. दादा काय म्हणेल? काय म्हणेल ते म्हणू देत. तुझ्या धंद्यात भागीदार करून घे म्हणावं हवं तर. परस्पर हलवायाच्या घरावर तुळशी पात्र ठेवायला बघतोय. काय सांगते मी? तो भरवशाचा माणूस नाही. तुला गोत्यात आणील. तो मला गोत्यात आणू शकणार नाही. मी इतका मूर्ख नाही. असं म्हणून तो उठला आणि आपल्या खोलीत गेला. नंदा आणि आई एकमेकींकडे पाहत राहिल्या. थोड्या वेळाने उठता उठता म्हणाल्या, तू रात्री त्याला समजावून सांग. ते माझं ऐकणार नाहीत. काय म्हणतो ते तरी बघ. नाही मानलं तर मला सांग. खोलीत आल्यावर नंदाने दरवाजा बंद करून घेतला. किशोरने जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि जवळ आल्यावर विचारलं, काय मिळवलंस आईला सांगून? त्यांना सांगितलं म्हणून तुमचा मूर्खपणा कळला. तोंड सांभाळून बोल. कुणाला मूर्ख म्हणतेस? अफरातफरीवरून नोकरीतून काढून टाकलेल्या माणसाबरोबर भागीदारी करणं याला शहाणपणा म्हणतात. काय बोलावं ते त्याला कळेना. तो धुसफुसत राहिला. आणि दादांचे मनसोक्त भक्त कधीपासून झालात? नंदाने खोचकपणे विचारलं. म्हणजे? त्यांनी पार्टनर करून घे म्हटलं आणि तुम्ही घेतलंत. तो वडील आहे, ऐकायला नको? दादाच्या आज्ञेला मान झुकवलीत की कुणी भुरळ घातली? कोण भुरळ घालणार? मिनल. काहीतरी बरळू नकोस. बरळत नाही, सत्य सांगते. काय सत्य सांगतेस? गेल्या महिन्यात तुमच्या किती खेपा झाल्या तिच्या घरी? तुला मी एकदा सांगितलंय, परत सांगतो. तिच्या घरी मी तिचं तोंड बघायला जात नव्हतो. धंद्याबद्दल चर्चा करायला जात होतो. त्या चर्चा तुमच्या ऑफिसात करता येत नव्हत्या. 60% भागीदार तुम्ही, शिवाय त्याचे 40% ही सुद्धा तुम्हीच भरलेले. असं असताना तुम्हाला तिच्या घरी जायची काय गरज होती? तुला काय म्हणायचं आहे? एवढं तिच्याबद्दल तुम्हाला वाटतं तर मी सांगत होते तेव्हा लग्न का नाही केलं? मी देत होते ना परवानगी. उगाच काहीतरी आरोप करू नकोस. मिनलची आजची परिस्थिती तुला कळली तर तुला सुद्धा सहानुभूती वाटेल. कसली परिस्थिती? तिच्या नवऱ्याची नोकरी गेली. आणि म्हणजे तुम्हाला ते माहीत होतं? होय,
तरी तुम्ही त्याला पार्टनर. मिनल माझ्याकडे येऊन रडायला लागली. मदत करायची विनंती करू लागली. तुमच्याकडेच का आली? तिचे आई वडील भाऊ नव्हते? तिचे मेहुणे तुमचे दादा नव्हते? त्यांनी नाही केली मदत? का नाही केली? माणूस भरवशाचा नाही म्हणूनच ना. मी त्याला पार्टनर केलेला आहे, पण अशीही व्यवस्था केली की त्याने त्याचे पैसे दिल्याशिवाय त्याला काहीही मिळणार नाही. मी त्याला सुधारण्याची संधी देणार आहे. कशी? ब्लॉझमचे जे काम आम्ही सध्या करीत आहोत ते काम प्रथम मी बागवेला मिळवून द्यायचं ठरवलं होतं. भागीदारीचा विचार नव्हता, पण कंपनीने ते काम बागवे नवखा असल्यामुळे त्याला दिलं नसतं. शिवाय बागवेकडे पैसाही नव्हता, म्हणून मी माझी पार्टनरशिप दाखवून ते काम मिळवलं. कारण माझी तिथे ओळख आहे. काम झाल्यावर माझे पैसे मी काढून घेणार आणि त्यातून होणारा फायदा आणि तोपर्यंत त्याने भरलेच तर त्याचे पैसे परत करून त्याला स्वतंत्र धंदा करायला सांगणार. हे मी खरं मानायचं? तिरकस मान करून त्याच्याकडे पाहत तिने विचारलं. ते तुझं तू ठरव. मी खरं आहे ते सांगितलं. मग हे तुम्ही आईला का नाही सांगितलं? आता तुला कळलंय, तूच सांग. मी सांगेनच, पण तुम्ही का नाही सांगितलं? वहिनीचे आणि आईचे संबंध तुला ठाऊक आहेत. ती मला धारेवर धरील. मला तिचा भडीमार नको आहे. कुणाचा फोन असेल याचा विचार करीत नंदाने फोन घेतला. मी नंदा बोलते. मी सुनील. नंदा, कोण आजारी आहे? कुणी नाही. का? तुमची फिॲट मनीष हेल्थ सेंटरच्या आवारात पाहिली म्हणून विचारलं. आमची कार? मनीष हेल्थ सेंटर? हो, खरंच. केव्हा? आत्ता 2च्या सुमारास. मी आणि आमचे 2 डायरेक्टर्स एका कॉन्फरन्ससाठी हॉटेल सेंटॉरवर गेलो होतो. कॉन्फरन्स संपवून परतताना हेल्थ सेंटरच्या सिग्नलजवळ आमची गाडी थांबली. सहज माझं लक्ष सेंटरच्या आवारात गेलं. गाडी ओळखीची दिसली म्हणून मी नंबर बघून खात्री करून घेतली. ती तुमचीच होती. मला तिथे उतरता आलं नाही म्हणून मी तुला फोन लावला. तू नसतीस तर घरी फोन करून चौकशी करणार होतो. बरं, मी बघते. बघ, आणि तसंच काही असेल तर मला फोन कर, मी येईन. बरं. तिने फोन खाली ठेवला. ती घाबरली होती. लगेच तिने फोन उचलला आणि नंबर फिरवला. स्टार एजन्सीज. पलीकडून आवाज आला. किशोर आहेत का? नाही, ते बाहेर गेलेत. उशिरा परतेन म्हणालेत. कुठे गेलेत काय सांगितलंय? नाही. बागवे आहेत? नाही. ते ब्लॉझमच्या ऑफिसमध्ये गेलेत. आमच्या घरून फोन होता? नाही. नाही बाईसाहेब. नक्की? नाही. नंदाने घरी फोन लावला. फोनवर आई होत्या. फोन का केलास असं त्यांनी विचारलं तेव्हा त्या घाबरतील म्हणून सहज फोन केल्याचे तिने सांगितलं आणि फोन ठेवला. मग गाडी मनीष हेल्थ सेंटरच्या आवारात कशी? तिच्या मनात गोंधळ उडाला. डोकं चालेना, तर्क लागेना. कन्सेशन घेऊन ती टॅक्सीने मनीष हेल्थ सेंटरकडे निघाली. मनीष हेल्थ सेंटरच्या इन गेटमधून नंदाची टॅक्सी आत शिरली असतानाच किशोरची फिॲट आउट गेटमधून बाहेर पडताना तिला दिसली. किशोर व्हीलवर होता आणि बाजूला मिनल. ती अवाक झाली. बागवे ब्लॉझमच्या ऑफिसमध्ये आणि ही
किशोर बरोबर हॉस्पिटलमध्ये. उतरिये मेम साब. टॅक्सीवाल्याच्या या शब्दांनी ती भानावर आली. टॅक्सीचे पैसे चुकते करून ती रिसेप्शनिस्टकडे आली. मीनल बागवे म्हणून कुणी पेशंट आली होती का इथे? नंदाने विचारलं. इतक्यात तिच्या बाजूला उभी असलेली मुलगी म्हणाली, हो ग, मीच केस एंट्री केली. तू लंचला गेली होतीस. तिने रजिस्टर उघडलं. नाव सापडलं. आजच ॲडमिट केले कॉट नंबर 21, पहिला माळा. मीनल निघून गेल्याचं तिने पाहिलंच होतं, पण ती कशासाठी ॲडमिट झाली होती आणि काही तासांच्या वेळेत तिने कसले उपचार करवून घेतले ते कळावं म्हणून ती वॉर्डमध्ये गेली. तिने ड्युटीवर असलेल्या नर्सला विचारलं. माझी बहीण इथे ॲडमिट असल्याचं कळलं, कॉट नंबर 21, पण तिथे कुणीच नाही. तिला आता थोड्या वेळापूर्वीच डिस्चार्ज दिलाय. कशासाठी ॲडमिट होती? तिने DNC करून घेतली. म्हणजे तिला मूल नको होतं. गर्भपात करून घेतला. किती महिने झाले होते? 10 आठवडे. कायदेशीर आणि सुरक्षित गर्भपात. 2 तासात घरी परत. ही रेल्वेच्या डब्यात दिसणारी जाहिरात तिच्या नजरेसमोरून गेली. ती खाली आली. डोक्यात वावटळ उठली होती. मीनलने गर्भपात करून घेतला. का? गर्भ कुणाचा? किशोरचा? त्याचाच असावा. नाहीतर किशोर तिला घेऊन इथे का आला असता? तेही बागवे ब्लॉझममध्ये गेले असताना. संतापाची सनक तिच्या मस्तकात गेली. काय करावं ते तिला कळेना. मनात विचारांची प्रचंड उलथापालथ चालली होती. गेले 3 महिने मीनल किशोर यांच्या संबंधाबद्दल तिला शंका येत होती. अगदी पद्धतशीरपणे मीनलने किशोरला जाळ्यात ओढलं असावं. पूर्वीपासून ती एकमेकांना परिचित होतीच, पण त्या लग्न समारंभात तिने किशोरवर मोहिनी घालायला सुरुवात केली असावी, कारण त्यापूर्वी 8-10 दिवस बागवेची नोकरी गेली होती. ती अडचणीत होती. याच दरम्यान पैसेवाल्या किशोरशी असलेला परिचय वाढवण्याची संधी तिला लग्नात मिळाली. तिने ती साधली आणि तेव्हापासून किशोर तिच्याच अधिक अडकू लागला असावा. पण मजल इथपर्यंत जावी याचा जाब विचारायलाच हवा. पण त्याला जाब विचारणे इतकी तू पवित्र आहेस? तिने स्वतःलाच हा प्रश्न विचारला. आपणही मनातल्या मनात का होईना सुनीलची व्यभिचार करतो. आपणही भ्रष्टच आहोत. त्याने 1 पाऊल जास्त उचललं असेल, इतकंच. त्याला जाब विचारायचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. पण समजा आपण जाब विचारला तर आपल्याला काय उत्तर मिळेल? तू सुद्धा तेच कशावरून करत नसशील? मी केलेलं उघडकीस आलं. तुझ्या बाबतीत तशी काही शक्यता नसल्यामुळे ते गुप्त राहत असेल, असं उत्तर ते देणार नाहीत. ते असं बोलले तर काहीही न करता आपण व्यभिचारिणी ठरणार. कदाचित सुनीलच्या घरी होणारं जाणं येणंही बंद होईल. जाब विचारण्याचा तिचा जोश कुठल्या कुठं लुप्त झाला. त्यांना कसलाही जाब विचारायचा नाही असा तिने निर्णय घेतला. घरी आल्यापासून नंदा आपल्याला काहीच माहीत नाही असं नाटक करत होती, पण मनातून तिचा राग उफाळत होता. शक्यतो ती विषय काढणारच नव्हती. किशोरचं ती बारकाईने निरीक्षण करत होती. त्याच्या हालचाली निरखीत होती. आज तो तिला नेहमीपेक्षा वेगळा वाटला, मनमोकळा वाटला. कसलं तरी समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. 1-2दा त्याच्या ओठातून शिळही वाजल्याचं तिनं ऐकलं.
रात्रीचे 9 वाजले होते. जेवणं आटोपली होती. आपल्या खोलीत नंदा एकटीच बसली होती. खोलीत किशोर आला, हसला आणि म्हणाला, नंदा, बसून काय करतेस? चल जरा फिरून येऊ. का? आज काही विशेष? आज मी खुशीत आहे. का? सांगू? सांगा. शेवटपर्यंत भीती वाटत होती. कुठे मी अडकेन की काय? पण नाही. परमेश्वर कृपेने त्या कटकटीतून मी मोकळा झालो आणि तिलाही मोकळी केलीत. म्हणजे? किशोरने चमकून विचारलं. मलाच विचारा. जसं काही मलाच विचारून पाप करता. कसलं पाप? काय बोलतेस तू? मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितो म्हणजे आपल्याला कुणी पाहतच नाही. अशी कोडी घालीत बोलू नकोस. काय ते स्पष्ट सांग. तुम्हाला माझ्या तोंडून वदवायचंय? अर्थात. तुम्हाला करताना शरम नाही वाटली? पण मला सांगायला वाटते. असं काय केलंय मी? आज तुम्ही कुठे गेला होता? कुठे गेलो होतो? केलेलं पाप झाडायला नव्हता गेला मनीष हॉस्पिटलमध्ये? कुणी सांगितलं तुला? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तू कशाला गेली होतीस तिकडे? पाप तुम्ही करा आणि उलट तपासणी माझी घ्या. ही उलट तपासणी नाही. मी तिकडे गेलो होतो हे तुला कसं कळलं? कळलं? खोटं आहे हे. खरं आहे. पण तुला कुणी सांगितलं? सुनीलने. त्याला कसं कळलं? तो आणि त्याचे डायरेक्टर्स सेंटोर्समध्ये कॉन्फरन्ससाठी गेले होते. तिथून परतताना त्याने आपली गाडी हॉस्पिटलच्या आवारात पाहिली आणि ऑफिसात गेल्यावर मला फोन करून कोण आजारी आहे म्हणून विचारलं. मग मी म्हटलं कुणी नाही. मी घाबरले. तुम्हाला फोन लावला. तुम्ही नव्हता. मग घरी विचारलं, पण आईंना काहीच माहिती नव्हती. काहीच कळेना. म्हणून मी टॅक्सी करून मनीष हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर तुम्ही त्या सटवीला घेऊन बाहेर पडलात. मी पाहिलं. तुझी माहिती बरोबर आहे, पण समज चुकीचा आहे. कसा? ऐक. किशोर सकाळी आपल्या ऑफिसमध्ये न जाता प्रथम ब्लॉझमच्या ऑफिसमध्ये गेला. तिथे त्याला कळलं की फायनल पेमेंट तयार आहे, पण काही पेपर्सवर दोघांच्याही सह्या हव्या आहेत. त्या आज झाल्या नाहीत तर हे काम 8 दिवस पुढे ढकलले जाईल, कारण कंपनीचे मॅनेजर आज संध्याकाळी कलकत्त्याला जाणार आहेत. किशोरला कामात वेळ घालवायचा नव्हता. लवकरात लवकर हा व्यवहार पुरा करून त्याला बागवेबरोबरचे संबंध तोडायचे होते, कारण घरच्यांच्या या भागीदारीला विरोध होता. आईचा आणि बायकोचा विरोध पत्करून त्याला बागवेशी संबंध ठेवायचे नव्हते. त्याने ब्लॉझममधलं आपलं काम पुरं केलं आणि आपल्या ऑफिसमध्ये आला. बागवे, आपलं पेमेंट तयार आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता ब्लॉझममध्ये जा. काही पेपर्स तयार करायचे आहेत, ते करा आणि उशीर झाला तरी बसून पेमेंट घेऊनच या. किशोरने बागवेला सांगितलं. बागवे थोडा विचारात पडला. म्हणाला, पण आज मला नाही जमणार. का? मीनलला घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे. का? तिला काय झालंय? तसं खाजगी आहे, पण तुम्हाला सांगायलाच हवं नाही, तर तुमचा गैरसमज होईल. मीनलला दिवस गेलेत, पण तिला एवढ्यात दुसरं मूल नको आहे. का नको आहे? धंद्याचा जम बसल्याशिवाय दुसऱ्या मुलाची जबाबदारी नको असं ती म्हणते. मग काय गर्भपात करायचा आहे? हो.